इयत्ता पहिली, विषय मराठी, घटक क्रमांक 11, अक्षरगट क्रमांक 2, घ र ब ई ई आणि वेलांटी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अक्षरगट क्रमांक 2 हा घटक अध्ययन निष्पत्तीसह आणि नवीन अभ्यासक्रम 2025 नुसार पाहणार आहोत. तेव्हा सर्वांनी हा घटक शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. सुरुवातीला आपण अध्ययन निष्पत्ती पाहूयात. अध्ययन निष्पत्ती क्रमांक 10.1. विद्यार्थी अक्षरांच्या ध्वनीपासून स्वर व व्यंजनांचे ध्वनी वेगळे करतो. अध्ययन निष्पत्ती क्रमांक 10.1.2. विद्यार्थी शब्दातून अक्षरांचे ध्वनी वेगळे करतो. अध्ययन निष्पत्ती क्रमांक 10.3.3. विद्यार्थी वर्णमालेतील सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे वापरून स्वतः शब्द लिहितो आणि त्यावरून वाक्य सांगतो. अध्ययन निष्पत्ती क्रमांक 10.4. विद्यार्थी योग्य उच्चार आणि ध्वनिविरामासह लहान परिच्छेद अचूकपणे वाचतो. चित्र बघ, नाव सांग आणि दाखव. घ घरटे, घ घर, घ घार, घ घास, घ घेवडा, घ घडी, र रथ, र रजई, र रवी, र रस, र वार, र गरम, र सरबत, ब बदक, ब बरनी, ब बगळा, ब बकरी, ब बटाटा. घ र ब आवाज ऐक. घ र ब अक्षरे पहा आणि घ र ब अक्षरांना गोल कर. सुरुवातीला आपण घ या अक्षराला गोल करूया. घर, यामध्ये घ कुठं आहे पहा, हे आहे घ, म्हणून आपण घ ला गोल केले. पुढचा शब्द आहे घार. या शब्दामध्ये घ कुठं आहे पहा, हे आहे घ, घ. पुढचा शब्द आहे घास आणि या शब्दामध्ये घ कुठं आहे पहा, हे आहे घ, म्हणून आपण घ ला गोल करूया. पुढचा शब्द आहे घेवडा आणि या शब्दामध्ये घ हे अक्षर कुठं आहे पहा, हे आहे घ, म्हणून आपण घ या अक्षराला गोल करूया. आता आपण र या अक्षराला गोल करूया. वार, या शब्दामध्ये र कुठं आहे पहा, हे आहे र, म्हणून आपण र या अक्षराला गोल करूया. पुढचा शब्द आहे गरम आणि या शब्दामध्ये र हे अक्षर कुठं आहे, हे आहे र, म्हणून आपण र ला गोल केले. पुढचा शब्द आहे रजई आणि येथे र कुठं आहे पहा, हे आहे र, म्हणून आपण र ला गोल केले. सरबत, या शब्दामध्ये र कुठं आहे पहा, हे आहे र, म्हणून आपण र ला गोल करूया.
आता आपण ब या अक्षराला गोल करूया. पहिला शब्द आहे बरणी. या शब्दामध्ये ब कुठं आहे पहा, हे आहे ब, म्हणून आपण ब या अक्षराला गोल करूया. बगळा. या शब्दामध्ये ब कुठं आहे पहा, हा आहे ब, म्हणून आपण ब ला गोल करूया. बकरी. बकरी या शब्दामध्ये ब कुठं आहे पहा, हे आहे ब, म्हणून आपण ब ला गोल करूया. बटाटा. बटाटा या शब्दामध्ये ब कुठं आहे पहा, हे आहे ब, म्हणून आपण ब या अक्षराला गोल करूया. गिरव, लिही व म्हण. आता आपण घ हे अक्षर गिरवूया. हा पहिला स्ट्रोक, हा दुसरा स्ट्रोक, उभी रेघ म्हणजे तिसरा स्ट्रोक आणि आडवी रेघ म्हणजे चौथा स्ट्रोक. यानुसार आपण घ हे अक्षर काढूयात. घ घरट्याचा, घ घराचा, घ घारीचा, घ घासाचा, घ घेवड्याचा. आणि या प्रकारे आपण घ हे अक्षर काढूया. आता आपण र हे अक्षर गिरवूया. हा आहे पहिला स्ट्रोक, हा आहे दुसरा स्ट्रोक आणि आडवी रेघ म्हणजे तिसरा स्ट्रोक. यानुसार आपण र हे अक्षर काढूया. र रवीचा, र रथाचा, र वाराचा, र गरमचा, र रजईचा आणि र सर्वचचा. या प्रकारे र हे अक्षर काढूयात. आता आपण ब हे अक्षर काढूया. हा आहे पहिला स्ट्रोक, उभी रेघ म्हणजे दुसरा स्ट्रोक, तिरपी रेघ म्हणजे तिसरा स्ट्रोक आणि आडवी रेघ म्हणजे चौथा स्ट्रोक. यानुसार आपण ब हे अक्षर काढूया. ब बदकाचा, ब बरणीचा, ब बगळ्याचा, ब बकरीचा, ब बटाट्याचा. आणि याच प्रकारे आपण ब या अक्षराचा सराव करूयात. ब ब ब ब. चित्रे बघ, नाव सांग व दाखव. ई इमारत, ई इवली, ई इतिहास, ई इजा, ई इडलिंबू, ई जुई, ई आमराई, ई चटई, ई सनई, ईचा आवाज ऐक. ई अक्षरे पहा. ई आणि ई अक्षरांना गोल कर. सुरुवातीला आपण ई इमारतीचा हे अक्षर पाहूया आणि शोधूया. पहिला शब्द आहे इरा. या ठिकाणी ई कुठं आहे पहा, हे आहे ई, म्हणून आपण ई ला गोल केले. इतका. या ठिकाणी ई हे अक्षर कुठं आहे पहा, हे आहे ई. इवली. ई इमारतीचा कुठं आहे पहा, हे आहे ई. इजा. इथे देखील ई हे अक्षर आहे,
म्हणून आपण ई या अक्षराला गोल केले. इतिहास या ठिकाणी देखील ई हे अक्षर आहे, म्हणून आपण ई या अक्षराला गोल केले. आता आपण इडलिंबूचा म्हणजे दुसऱ्या ईला शोधूया आणि ईला गोल करूया. जुई या शब्दामध्ये इडलिंबूचा कुठं आहे पहा, हे आहे ई, म्हणून आपण ई या अक्षराला गोल केले. सनई या शब्दामध्ये इडलिंबूचे कुठं आहे पहा, हे आहे ई, म्हणून आपण ई या अक्षराला गोल केले. आमराई या शब्दामध्ये ई कुठं आहे पहा, हे आहे ई, म्हणून आपण ई या अक्षराला गोल केले. चटई या शब्दामध्ये ई कुठं आहे पहा, हे आहे ई, म्हणून आपण ई या अक्षराला गोल करूया. गिरव, लिही व म्हण या ठिकाणी आपण ई हे अक्षर काढूया. हा आहे पहिला स्ट्रोक आणि हा आहे दुसरा स्ट्रोक. आडवी रेघ म्हणजे तिसरा स्ट्रोक आणि यानुसार आपण ई इमारतीचा हे अक्षर गिरवूया आणि काढूया. ई इवलीचा, ई इमारतीचा, ई इजाचा, ई इतिहासाचा, ई इराचा आणि याच प्रकारे आपण ई हे अक्षर काढूया. आता आपण इडलिंबूचा किंवा ई हे अक्षर गिरवूया. हा आहे पहिला स्ट्रोक, हा आहे दुसरा स्ट्रोक, आडवी रेघ म्हणजे तिसरा स्ट्रोक आणि वरून एक रफार हा आहे चौथा स्ट्रोक आणि याच प्रकारे आपण इडलिंबूचा हे अक्षर काढूया. इडलिंबूचा, ई जुईचा, ई सनईचा, ई आमराईचा, ई चटईचा आणि याच प्रकारे आपण ई हे अक्षर गिरवूयात आणि काढूया. ई ई ई ऐक व म्हण. आता आपण वेलांटी पाहूया. वेलांटीचे दोन प्रकार आहेत. एक आहे पहिली वेलांटी किंवा ऱ्हस्व वेलांटी, तर दुसरा प्रकार आहे दुसरी वेलांटी किंवा दीर्घ वेलांटी. सुरुवातीला आपण पहिली वेलांटी पाहूया. दिलेल्या अक्षराच्या डावीकडून ज्यावेळेस आपण वेलांटी देतो तिला आपण पहिली वेलांटी म्हणतो आणि पहिल्या वेलांटीचा उच्चार ऱ्हस्व असतो म्हणजे कमी असतो. जसे क ला वेलांटी खी, ख ला वेलांटी खी, ग ला वेलांटी गी, घ ला वेलांटी घी यांचा उच्चार आपण हळू किंवा ऱ्हस्व करतो. शब्द पाहूयात. दिवा, मिरची, यामध्ये देखील मला पहिली वेलांटी आहे. रिक्षा या शब्दामध्ये र ला पहिली वेलांटी आहे. विमान या शब्दामध्ये देखील व ला पहिली वेलांटी आहे. आता आपण दुसरी वेलांटी पाहूया. दिलेल्या अक्षराच्या उजवीकडून ज्यावेळेस आपण वेलांटी देतो त्यावेळेस आपण तिला दुसरी वेलांटी म्हणतो आणि तिचा उच्चार आपण थोडा दीर्घ करतो. जसे क ला वेलांटी की, ख ला वेलांटी खी, ग ला वेलांटी गी, घ ला वेलांटी घी. काही शब्द पाहूयात. काकी यामध्ये क ला दुसरी वेलांटी दिली आहे.
गाडी या शब्दामध्ये ड ला दुसरी वेलांटी दिली आहे. आजी, आजी या शब्दामध्ये देखील ज ला दुसरी वेलांटी दिली आहे. पणती, पणती या शब्दामध्ये देखील त ला दुसरी वेलांटी दिली आहे. वाच व लिही. आता आपण काही शब्द वाचूयात आणि लिहूया. पहिला शब्द आहे रीमा. र ला वेलांटी री, मला काना मा, रीमा. घरी, घ र ला दुसरी वेलांटी री, घरी. पुढचा शब्द आहे किलबिल. क ला पहिली वेलांटी की, ल, ब ला वेलांटी बी, ल, किलबिल. पुढचा शब्द आहे कमी. क, म ला दुसरी वेलांटी मी, कमी. पुढचा शब्द आहे लीला. ल ला दुसरी वेलांटी ली, ल ला काना ला, लीला. पुढचा शब्द आहे बिरबल. ब ला पहिली वेलांटी बी, र, ब, ल, बिरबल, बिरबल. वाचन पाठ 2. आता आपण वाचन पाठ वाचूया. घार आली घार, घार आली घार. रीमा घार बघ, रीमा घार बघ. बाबा घार बघ, बाबा घार बघ. मामा मामी घार बघा, मामा मामी घार बघा. काका काकी घार बघा, काका काकी घार बघा. बघा बघा घार बघा, बघा बघा घार बघा. आता सांगा, कोण आली? घार आली. कोण कोण घार बघत आहे? बाबा, मामा, मामी, काका आणि काकी घार बघत आहेत. तुला माहीत असलेल्या पक्ष्यांची नावे सांग. चिमणी, कावळा, पोपट, मोर, बदक, कबूतर, मैना. शब्दबाग. वाच. इथे आपण काही शब्द वाचूया. आई, आई. मलकाना मा, ई, माई, माई. घलाकाना घार, घार. क, बला वेलांटी बी, र, कबीर, कबीर. मला वेलांटी मी, रला काना रा, मीरा, मीरा. र मला काना मा, रमा, रमा. कला काना का, कला वेलांटी की, काकी, काकी. बला काना बा, बला काना बा, बाबा, बाबा. क रला काना रा, करा, करा. मला काना मा, घ, माघ, माघ. घला काना घा, म, घाम, घाम. मला काना मा, मला वेलांटी मी, मामी, मामी. ब, घ, बघ, बघ. घला काना घा, ई, घाई, घाई, घाई. ई रला काना रा, इरा, इरा. कला काना का, कला काना का, काका, काका. र मला काना मा, ई, रमाई, रमाई. मला काना मा, ल, माल, माल.
बलकाना बा, ई, बाई, बाई. आ लला वेलांटी ली, आली, आली. का ल, काल, काल. कलाकाना का, म, काम, काम. क म ललाकाना ला, कमला, कमला. ब क रला वेलांटी री, बकरी, बकरी. शब्द बागेतील शेवटी काना स्वरचिन्ह असणारे शब्द लिही. आता आपण या शब्द बागेतील शेवटी काना असणारे शब्द शोधूयात आणि लिहूया. आई या शब्दामध्ये शेवटी आ हे स्वरचिन्ह नाही. माई, माई. इथे देखील शेवटी काना स्वरचिन्ह असणारे शब्द नाही. घार या ठिकाणी देखील शेवटी काना स्वरचिन्ह नाही. कबीर, कबीर या शब्दामध्ये देखील शेवटी काना स्वरचिन्ह नाही. मीरा या शब्दामध्ये रला काना हे स्वरचिन्ह आले आहे म्हणून आपण तो शब्द लिहूया. मीरा. रमा, रमा या शब्दामध्ये मला काना हे स्वरचिन्ह आले आहे म्हणून आपण रमा हा शब्द लिहूया. काकी, काकी या शब्दामध्ये काना स्वरचिन्ह नाही. बाबा, बाबा या शब्दामध्ये बला काना हे स्वरचिन्ह आहे म्हणून आपण बाबा हा शब्द लिहूया. करा, करा या शब्दामध्ये रला काना हे स्वरचिन्ह आहे म्हणून आपण करा हा शब्द लिहूया. माघ, माघ या शब्दामध्ये काना स्वरचिन्ह नाही. घाम, घाम या शब्दामध्ये देखील काना स्वरचिन्ह नाही. मामी, मामी या शब्दामध्ये देखील काना स्वरचिन्ह नाही. बघ, बघ या शब्दामध्ये काना स्वरचिन्ह नाही. घाई, घाई, घाई या शब्दामध्ये देखील काना स्वरचिन्ह नाही. इरा, इरा या शब्दामध्ये रला काना स्वरचिन्ह आहे म्हणून आपण इरा हा शब्द लिहूया. इरा. काका, काका या शब्दामध्ये शेवटी कला काना हे स्वरचिन्ह आहे म्हणून आपण काका हा शब्द लिहूया. रमाई, रमाई या शब्दामध्ये काना स्वरचिन्ह नाही. माल, माल या शब्दामध्ये काना स्वरचिन्ह नाही. बाई, बाई या शब्दामध्ये काना स्वरचिन्ह नाही. आली, आली या शब्दामध्ये काना स्वरचिन्ह नाही. काल, काल या शब्दामध्ये देखील काना स्वरचिन्ह नाही. काम, काम या शब्दामध्ये देखील काना स्वरचिन्ह नाही. कमला, कमला या शब्दामध्ये लला काना हे स्वरचिन्ह आले आहे म्हणून आपण कमला हा शब्द लिहूया. कमला. शब्द बागेतील शेवटी ई अक्षर आलेले शब्द लिही. ही शब्दबाग आहे आणि या शब्दबागेतील ई अक्षर आलेले आपण शब्द पाहूयात आणि लिहूया. आई, शेवटी ई हे अक्षर आले आहे म्हणून आपण आई हा शब्द लिहूया. आई. पुढचा शब्द आहे माई. माई या शब्दामध्ये ई हे अक्षर आले आहे म्हणून आपण माई हा शब्द लिहूया. माई. पुढचा शब्द आहे घार.
घार या शब्दामध्ये ई अक्षर आलेले नाही. पुढचा शब्द आहे कबीर. या शब्दामध्ये देखील ई हे अक्षर आलेले नाही. मीरा. मीरा या शब्दामध्ये देखील ई अक्षर आलेले नाही. रमा. रमा या शब्दामध्ये देखील शेवटी ई अक्षर नाही. काकी. काकी या शब्दामध्ये देखील शेवटी ई अक्षर नाही. बाबा. बाबा या शब्दामध्ये देखील शेवटी ई अक्षर नाही. करा. करा या शब्दामध्ये देखील ई अक्षर नाही. माघ. माघ या शब्दामध्ये देखील ई हे अक्षर नाही. घाम. घाम या शब्दामध्ये शेवटी म हे अक्षर आहे. मामी. मामी या शब्दामध्ये शेवटी ई हे अक्षर आलेले नाही. बघ. बघ या शब्दामध्ये शेवटी घ हे अक्षर आले आहे. घाई. घाई या शब्दामध्ये शेवटी ई हे अक्षर आले आहे, म्हणून आपण घाई हा शब्द लिहूया. इरा. इरा या शब्दामध्ये शेवटी ई अक्षर आलेले नाही. काका. काका या शब्दामध्ये शेवटी ई अक्षर आलेले नाही. रमाई. रमाई या शब्दामध्ये शेवटी ई हे अक्षर आले आहे, म्हणून आपण रमाई हा शब्द लिहूया. माल. माल या शब्दामध्ये शेवटी ल हे अक्षर आले आहे. बाई. बाई या शब्दामध्ये शेवटी ई हे अक्षर आले आहे, म्हणून आपण बाई हा शब्द लिहूया. आली. आली या शब्दामध्ये शेवटी ई अक्षर आलेले नाही. काल. काल या शब्दामध्ये शेवटी ल हे अक्षर आले आहे. काम. काम या शब्दामध्ये शेवटी म हे अक्षर आले आहे. कमला. कमला या शब्दामध्ये शेवटी ई हे अक्षर आलेले नाही. बकरी. बकरी या शब्दामध्ये शेवटी ई हे अक्षर आलेले नाही. गोलातील अक्षरापुढे रा अक्षर जोडून शब्द तयार कर व लिही. हा आहे ई अक्षर. या ई या अक्षरापुढे आपण जर रा जोडले तर काय तयार होईल? इरा. पुढचे अक्षर आहे बा. बा या शब्दापुढे आपण रा हे अक्षर जोडूया, मग काय तयार होईल? बारा. बारा. पुढचे अक्षर आहे मी. मी या अक्षरापुढे रा हे अक्षर जोडूया, मग काय तयार होईल? मीरा. मीरा. शेवटचे अक्षर आहे क. क या अक्षरापुढे आपण रा हे अक्षर जोडूया, मग काय तयार होईल? करा. करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि इतरांना शेअर देखील करा. तसेच अशाच प्रकारचे इयत्ता पहिलीचे सर्व व्हिडिओ